नमस्कार. भावनांची दुनिया या यूट्यूब चॅनेलमध्ये प्रथमतः सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण एक कविता पाहणार आहोत. जे समाजामध्ये चाललेलं जे काही गोष्टी आहेत, अनेक वेळा स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, त्यावरती एक मी लिहिलेली कविता आहे. कवितेचं नाव आहे वासनेनं बरबटलेली कुत्री. वासनेने बरबटलेली कुत्री ही कविता लिहिण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जे हैवान झालेले लोक आहेत त्यांना कुठेतरी त्यांची जाणीव करून द्यायची आहे मला, आणि स्त्रीला एक आदराचं स्थान देणं गरजेचं आहे. त्यासाठी लिहिलेली एक छोटीशी कविता आहे. कवितेचं नाव आहे वासनेनं बरबटलेली कुत्री. माणूस म्हणवतो स्वतःला पण वागणं झालं हैवान. वासनेच्या नादामध्ये हरवला माणुसकीचा स्वाभिमान. माणूस म्हणवतो स्वतःला पण वागणं झालं हैवान. वासनेच्या नादामध्ये हरवला माणुसकीचा स्वाभिमान. निरागस स्वप्नांना चिरडून तू स्वतःला बलवान समजतो. निरागस स्वप्नांना चिरडून तू स्वतःला बलवान समजतो, पण एका आपल्याच्या अश्रूमध्ये स्वतःचं राक्षसी रूप पाहत नसतो. आई बहीण मुलगी म्हणत संस्काराची भाषा तू करतो. आई बहीण मुलगी म्हणत संस्काराची भाषा तू करतो, आणि दुसऱ्याच्या लेकीवर मात्र वासनेचा पंजा धरतो. आणि दुसऱ्याच्या लेकीवर मात्र वासनेचा पंजा धरतो. क्षणिक सुखासाठी तो आयुष्य कोणाचं उद्ध्वस्त करतो. जिवंत शरीर वाचतं कधी, जिवंत शरीर वाचतं कधी, पण आत्मा रोजच मरतो. रक्ताने नाही तर अश्रूंनी समाज आज भिजून गेला. रक्ताने नाही तर अश्रूंनी समाज आज भिजून गेला. माणसाच्या मुखवट्या मागचा नराधम पुन्हा उघडा झाला. माणसाच्या मुखवट्या मागचा नराधम पुन्हा उघडा झाला. वासनेनं बरबटलेल्या कुत्र्यांनो, मला त्यांना एकच सांगायचं आहे, वासनेनं बरबटलेल्या कुत्र्यांनो, इतकंच एकदा जाणून घ्या, स्त्री ही वस्तू नाही कोणाची. तिच्या अस्तित्वाचा मान ठेवा. तिच्या अस्तित्वाचा मान ठेवा. ज्या दिवशी स्त्रीकडे पाहाल माणूस म्हणून आदराने, ज्या दिवशी स्त्रीकडे पाहाल माणूस म्हणून आदराने, त्या दिवशीच खरं जग जिंकाल माणुसकीच्या विचाराने. त्या दिवशीच खरं जग जिंकाल माणुसकीच्या विचाराने. प्रत्येक लेकीच्या डोळ्यात सुरक्षित उद्याची आस असते. प्रत्येक लेकीच्या डोळ्यात सुरक्षिततेची उद्याची आस असते. तिच्या सन्मानाच्या रक्षणातच समाजाची खरी शान असते. तिच्या सन्मानाच्या रक्षणातच समाजाची खरी शान असते.